सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाही. थोडा ह्या पोरीचा आवाज मोकळा करा. ती निघाली ना सासरी. कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाही. तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा. लोक म्हटली तुकोबा चुकताय तुम्ही का बरं. पोरगी नांदायला जाताना रडल परत तिचं प्रेम नवऱ्यावर वाढल बापावरच कमी होईल. मग पर्यायच बदलला. चुकली बाळ हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा. महाराजांच्या लक्षात आलं पोरग लहान आहे ना तोपर्यंत आई कुठं गेली आई कुठं गेली आई कुठं गेली. त्याचं एकदा का झालं की मग पप्याची आई कुठं गेली पप्याची आई कुठं गेली ती मार्गच बदलला तुकोबा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा. हे जास्त वेळ म्हणू शकत नाही ना. पोरगी जायला निघाली नेमका गारठा पडला बघा. त्यामुळे तिच्या घशावर ताण येतो ना. ते पण भावना कळाल्या पोचल्या बस झालं. तुकोबा यालाच प्रेमाचं बंधन म्हणतात का. महाराज म्हणाले खरं आहे ते. कशावरून मीराबाई साठी येतो विचाराला कामाजीचा झाला कामाजीचा झाला झाला. पहिलेली माणसं म्हणतात आम्हाला काय भजन करायची गरज आहे आम्ही वेल एज्युकेटेड आहोत. अडाणी माणसं म्हणतात आम्ही देवाकडे का जायचं आम्हाला त्यातलं काही कळत नाही. श्रीमंत माणसं म्हणतात देवानं कुठं आम्हाला कमी केले म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करावं. आणि गरीब माणसं म्हणतात देवानं कुठं आमच्यासाठी काय केले म्हणून आम्ही देवाकडे जावं. ही शोकांतिका तुकोबरायांना समजली. तुकोबरायांनी मधला मार्ग काढला. महाराज म्हणाले प्रेमाचं बंधन कळत नाही ना मग भावाचं बंधन समजून घ्या. भाव कसा काय. महाराष्ट्र केसरी झालेला बाप त्याला पहिलवान म्हणतात. फड गाजवून आलेला तो पहिलवान. फड म्हणजे कुस्तीचा फड. मॅटवरची नाही मैदानावरची कुस्ती. मॅटवरची कुस्ती काय ती किरकोळ. मग मैदानावर लाल मातीतला पहिलवान ते आपल्या संभाजीनगर मधलाच हिंद केसरी आला पुढं. आणि त्याचं छोटस बाळ इथं दावायला पण नाही हो. हा असं छोट लेकरू रांगत रांगत आलं आणि त्यानं बापाचा पाय पकडला. बाबा मला असं उचलून घ्या. हे माईक सारखं. बाप काय ऐक ना. सोड रे मला जाऊ दे. बोराटे महाराजाचं कीर्तन आहे जाऊ दे बाबा तिकडं लवकर जायचंय. सप्त्यातली लोक बोलवतात मला. नाही नाही पप्पा मला उचलून घ्या. पोरग काय पाय सोड ना. मग त्या बापानं काय केलं माहितीये का त्याच्या बायकोला म्हणजे पोराच्या आईला हाक मारली. अगं ऐकलंस का हे पोरग मला पाडल. कोण म्हणतंय ताजनापूरकर पैलवान काय म्हणतो मला पाडल. बायको म्हणली मोठाले मोठाले पैलवान आतापर्यंत उताने पाडले आणि 1.5 वर्षाचं लेकरू पाडल म्हणता.
तुकोबा म्हणले खरंच पाडल का. पदरी घाली पिळा बाप निर्बाळासाठी बाळा, प्रीतीचा हे कळ घाली पदरासी पीळ, सरोणे दिवाळ मागे पुढे पित्यासी. हे भावाचं बंधन. जसं लेकरू बापाचा पाय पकडल्यावर बापाला उचलून घेण्याशिवाय पर्याय नसतो, तसं आपणही देवाच्या पायाजवळ जावं. देव आपल्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भावाचं बंधन देवावर करायला शिका. येऊ द्या सगळ्याचे हात वर. हे भावाचं बंधन दाखवून देऊ आपण महाराष्ट्राला. हे भावाचं बंधन दाखवून द्यायचं आता महाराष्ट्राच्या मातीला. येऊ द्या हात वर सगळ्यांचे. ते वाकळा पांघरून घेतलेले सरळ हात वर. कोपरात वाकू नका, नाही तर तिथंच मोडल बघा. आणि गावातल्या तरुण पोरांनी हा मस्तपैकी फोटो काढून घ्या. थोडं 2 मिनिटाचं 30 सेकंदाचं व्हिडिओ काढून घ्या. 1 मिनिट हात खाली. खरं सांगू का, हे संप्रदायाचं काम आमच्या स्टेटसला असावं. ज्याला कीर्तनाचा कळत नाही ना, तो पण पोरगा हल्ली कीर्तनाचे स्टेटस ठेवतो. हा संप्रदायाचा उंचावलेला स्टेटस आहे, हे लक्षात. कितीही लोकांनी टीका करू द्या, काय करू द्या, आमचा स्टेटस जर कीर्तनाचा न कळणारा पोरग स्टेटसला ठेवत असेल तर मला असं वाटतं हा संप्रदायाचा उंचावलेला स्टेटस आहे. आणि संप्रदायामुळे आज आमचा स्टेटस आहे. कळतंय ना, संप्रदायामुळे आज आमचा स्टेटस आहे. आणि आमचा स्टेटस ठेवल्यामुळे संप्रदायाचा स्टेटस वाढतो. या स्टेटसचा आमच्या स्टेटसला अभिमान आहे. हे कळते का नाही तुम्हाला. आता आमचा स्टेटस बघून काहींनी स्टेटस व्हिडिओ तयार केले, ह्याला नाही इलाज आहे. या त्यांचा स्टेटस खाली जायला लागला, ह्यात त्यांचा दोष. आता एवढं कळून जर स्टेटस कळालं नसेल तर माझा स्टेटस कामाला येणार. आता तरी स्टेटस का आला ना. येऊ द्या आता हात वर. लेका नटाचे नटीचे फोटो कशाला स्टेटसला ठेवता. नटी कमी कपडे घालते आम्हाला अट्रॅक्ट करायला. माय 10 ठिकाणी फाटकं लुगडं नेसते आम्हाला प्रोटेक्ट करायला. नट देह कमवतो आम्हाला आकर्षित करायला. बाप देह झिजवतो आमचं पालन पोषण करायला. येऊ द्या रे हात वर सगळ्यांनी. सरळ हात वर. कळू द्या महाराष्ट्राला ताजनापूरची ताकद. आमच्या या ताजनापूर गावात बघितलं तर 2,5-3 हजार लोकसंख्या, पण उभं ताजनापूर एकत्र आलं. सुवर्ण महोत्सव साजरा केला. झाला रे आमच्या गावात कीर्तन सोहळा. जाऊ द्या हे फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला. अरे कळू द्या महाराष्ट्राच्या मातीला आमचं ताजनापूर. येऊ द्या हात वर सगळ्यांचे. हात वर सरळ. वट्ट्यावर बसलेले का मराठीत सांगू. येऊ द्या हात वर. एका तालात टाळ आणि एका तालात भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. जय हो. विठोबा जय 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 विठोबा रखुमाई. हाती जय जय, हाती जय 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 जय. विठोबा रखुमाई. हरी जय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर.